नंदुरबार सभेचा अजेंडा आणि प्रोसिडिंग मिळत नाही. त्यासोबत सत्ताधाऱ्यांकडून मनमानी कारभार चालवला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून मनमानी कारभाराच्या विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना देखील महत्त्वाच्या विषयावर विरोधकांना गांभीर्य नसल्याचा आरोप करत विरोधकांची भूमिका चुकीची असल्याचा प्रत्यारोप केला आहे. यामुळे जोरदार खडाजंगी उडाली. नंदुरबार जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या सभेत विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करण्यास सुरुवात केली. यातूनच सभागृहात विरोधात वातावरण निर्माण झाले. याचवेळी सत्ताधारी काही सदस्यांनी विरोधी समस्यांकडे माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झालेल्या वादावादीनंतर विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला आहे. सत्ताधाऱ्यांनी बोलावलेली सभा बेकायदेशीर असून या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी सांगितलंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील खराब रस्ते, आरोग्य सेवा आणि यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सभेमध्ये चर्चा करायची होती. मात्र विरोधकांना या विषयाचे गांभीर्य नसल्याने त्यांनी सभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याचा आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांनी केला आहे. तर जिल्हा परिषदेच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये चांगलेच खडाजंगी झाल्याचं पाहण्यास मिळाले. आगामी काळातील राजकारण तापणार असल्याचं या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवरून सिद्ध झालं आहे. तो विषय असा होता की काही विषय आहे जे परस्पर झालेले आहे आणि त्यांची आमच्या सदस्यांकडून काही तक्रार आलेली होती की त्यांना जीबीची मान्यता वगैरे नाही आहे आणि असे काही विषय प्रमा वगैरे झालेले आहे. तर त्याच्यासाठी आम्ही त्याची चौकशी केली आणि जीबीची मान्यता नाही असे कामांना आपण ग्राह्य नाही ठरत. मग हे तुमच्या काळातले का मागच्या काळातले? ते आता आचारसंहितेचा अगोदर आचारसंहितामुळे ते झाले नाही. ते सर्व डिपार्टमेंटची आहे असं माझं कानावर विषय आलाय. पण आपण HOD आहे त्यांच्याकडे आपण मागणी केली नाही. प्रमा असं आहे की ते कार्योत्तर मान्यता त्यांनी घेतलेली होती. पण जसं मी सांगितलं की आचारसंहिताच्या अभावी ते कामं घेण्यात आलेली नाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मार्चंट झालेलं आहे. आता मार्चंट झाल्यानंतर मागचे कामं आता आपण घेऊ शकत नाही. हे बघा, आम्ही चर्चा करायला या ठिकाणी आम्ही आलो होतो. चर्चा करायला आपण ओपन होतो. पण त्यांनी ज्या पद्धतीने विषय या ठिकाणी मांडायचे होते त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी विषय मांडला नाही आणि पहिल्या विषयापासून त्यांनी गोंधळ घालायचा असं एकमेव उद्देश त्यांचा होता. आणि विकास कामं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की अतिवृष्टीमुळे या ठिकाणी जो त्रास होतोय, वाड्यापाड्यांमध्ये त्रास होतोय, तो त्रास होऊ नये म्हणून हे विषय अतिशय महत्त्वाचे होते आणि हे विषय या ठिकाणी चर्चासाठी आम्ही घेऊन आलो होतो. पण ते निवड या ठिकाणी जे करत होते ते आपल्या सगळ्यांसमोर आहे की विषय कुठेतरी नामंजूर व्हायचे आणि लोकांना कसा त्रास होईल त्याचं एकमेव कारण या ठिकाणी ते करत होते. आणि ते आमचे जेवढे सदस्य होते ते सदस्य आहे ते सुद्धा बोलले की लोकांचा त्रास या ठिकाणी वाढेल आणि त्याच्यासाठी मी जसं सांगितलं तसं बहुमताने हे विषय मंजूर झालेले आहे. आज दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी जनरल बॉडीची मीटिंग ही घेण्यात आली होती आणि या मीटिंगमध्ये 34 विषय अजेंड्यावर होते. ते सर्व विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे आणि 2-3 विषय जे आहे ते आयत्या वेळीमध्ये घेण्यात आलेले आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्यापर्यंत अजेंडा पोचलेला नाही आहे. तर आपण अजेंडा हा मागे त्यांना जो दिला होता तो त्यांना भेटला नाही अशी मागे सुद्धा तक्रार होती. त्याच्यासाठी आपण या टायमाने त्यांना पोस्टाने पोचवलेला होता. त्याच्यानंतर त्यांचं निवेदन भेटलं की आमच्यापर्यंत अजेंडा पोचला नाही तर आपण बाय हँड त्यांचं घरापर्यंत अजेंडा पोचवलेला आहे. पण जसं त्यांनी सभागृहामध्ये येऊन बघितलं की आपली संख्या नाही तर काहीतरी गोंधळ घालायचा आणि त्यांच्या वरिष्ठांसारखं त्यांनी सुद्धा या ठिकाणी गोंधळ घालायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे.
या ठिकाणी काही आपल्या सदस्यांकडनं विरोधी पक्षाच्या सदस्यांचा माईक देखील हिसकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे असं माईक हिसकवायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही. त्या ठिकाणी आमचे सदस्य बोलत होते आणि त्यांनी गोंधळ घालायचं या ठिकाणी सुरुवात केली होती विरोधी पक्षवाल्यांनी आणि त्याच्यासाठी काहीतरी गोंधळ घालायचा आणि विकास कामं होऊ नाही द्यायचे याचा एकमेव उद्देश घेऊन ते या सभागृहामध्ये आले होते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या ठिकाणी आपल्या इथे किती पाऊस होतोय. चांदसैली घाट आहे त्याच्यामध्ये सुद्धा दरड या ठिकाणी कोसळलेली आहे. तर रस्ते आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, तर याचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच हे विषय अति महत्त्वाचे होते. पण त्यांना विकास कामं या ठिकाणी होऊ नाही द्यायचे. त्याच्यासाठी त्यांनी हा पाऊल उचलून काहीतरी वेगळं कारण दाखवून त्यांनी या ठिकाणी कामं होऊ नाही द्यायचे हा त्यांचा मूळ उद्देश आहे. तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. बदल असे घडलेले आहे की आमचे सन्माननीय जे उपाध्यक्ष आहे सुहास नाईक त्यांचं खातेबदल या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना नवीन खातं कृषी व पशुसंवर्धन या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमच्या सभापती हेमलता शितोडेताई तर त्यांना बांधकाम आणि आरोग्य सभापती हे नवीन कारभार त्यांना या ठिकाणी दिलेला आहे. हे अतिशय चुकीचा आरोप आमच्यावरती केलेला आहे. जे आम्ही तारीख आहे अजेंड्याची तर ती अजेंड्याची तारीख आहे ती सुद्धा 15 दिवस जे नियमामध्ये आहे 15 दिवस ते 15 दिवस अगोदर हा अजेंडा काढलेला आहे आणि त्यांना हा अजेंडा आम्ही घरपोचसुद्धा दिलेला आहे आणि एवढं सगळं केल्यानंतर ते हा निव्वळ चुकीचा आरोप आमच्यावरती लावायचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आजच्या झालेला एक मिनिट काय निर्णय झाला ते निर्णय आहे ते बहुमताने मंजूर केलेले आहे ते निर्णय आणि या ठिकाणी बहुमताने या ठिकाणी ते सर्व विषय आहे ते 34 विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत.